नमस्कार. जय सद्गुरू मंडळी. तर आज आपण मुरमुऱ्याचे लाडू बनणार आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि आपल्याला पाहिजे तेवढा गूळ मी इथं चिरून घेते आहे पाक बनवायसाठी. तर हे लाडू तीळ संक्रांतीला बनवले जातात, थंडीच्या दिवसात बनवले जातात. लहान मुलांना हे लाडू खूप आवडतात. तर मी इथं बनवते आहे मुरमुऱ्याचे लाडू बघा. आणि मी इथं पाक बनवला आणि बघा आपला पाक कसा झाला, कसा बघायचा. तर एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं, थंड पाणी, आणि त्याच्यात टाकून बघायचं की आपला पाक झालेला आहे की नाही. तर अशी गोळी बनते, ती गोळी बघायची. तर आपला पाक झालेला आहे असं समजायचं. आणि आपला पाक इथे झालेला आहे. मी गॅस बंद केला आणि एका चाळणीने इथं हा पाक मी चाळून घेते आहे मुरमुऱ्यामध्ये. तर बघू शकता गरम राहतो हा पाक. हळूहळू इथं मी टाकून घेते आहे. तर बघा, आणि एका झाऱ्याने हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे बघा, एका झाऱ्याने मी आता मिक्स करून घेते आहे. आणि हे मिश्रण मिक्स झाल्यावर आपण पाण्याचा हात लावून आणि हे लाडू असे वळून घ्यायचे. तर बघा, असे गरम राहतं. पाण्याचा हात लावल्यामुळे आपल्याला हाताला चटके बसत नाही. तर हे आता लाडू बघा मी असा बांधून घेते सगळे. हे बघा, सगळे लाडू मी असे बांधून घेतले आहे. तर आपला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगायचं. आणि छान छान कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. साधी सिंपल रेसिपी आहे बघा. तर सगळे लाडू मी असे बांधून घेतलेले आहे. बघू शकता. नक्की सांगा कशी वाटली ही रेसिपी. आवडली असेल ते लाईक करा. हे बघा, झाले आपले लाडू बांधून. हे बघा. तर आपण इथे तिळीचे सुद्धा लाडू बांधून घेतो आहे. तर तिळी मी इथं भाजायला घेतली. तिळी भाजून बाजूला ठेवते. एका प्लेटमध्ये ओतून घेतली आणि इथं आपण तिळीचा सुद्धा पाक बनवणार आहे. एवढा गूळ मी चिरून घेतलेला आहे. इकडे पाक बनतो तोपर्यंत आपण इकडे शेंगदाणे मिक्सरमध्ये थोडेसे आगर मग्गर वाटून घ्यायचे बघा. इथं आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहे थोडेसे. इथं सुद्धा आपण पाक बघितला झाला किंवा नाही. बघा, चिक्कीचा गूळ असल्यामुळे पाक लगेच होतो. तर इथं तिळी आणि शेंगदाणे आपण थोडेसे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. आणि इथं सुद्धा पाक आपला झालेला आहे बघा. हे तिळीचे लाडू बनवायला पण खूप सोपे आहे. हे सुद्धा मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं. आणि बघा, मी पाण्याचा हात लावून असे लाडू बांधून घेते आहे बघा. लगेच बनवतात बघा. लगेच गोल गोल लाडू बनवून जातो. कसे वाटले लाडू तिळीचे आणि मुरमुऱ्याचे नक्की सांगा. बाय मंडळी.